रोटरी क्लब ऑफ निगडी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI पिंपरी चिंचवड शाखा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन IMAPCB यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर्स डे CA डे तसेच ICAIच्या 78व्या स्थापना दिनानिमित्त ICAI भवन निगडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। समाज सेवा, राष्ट्र निर्मिती आणि व्यावसायिक सहकार्य या उद्देशाने 3 प्रतिष्ठित संस्था प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आल्या। कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष रोटेरियन शशांक फडके, सचिव रोटेरियन जयंत येवले, फर्स्ट लेडी रोटेरियन मनीषा फडके, सर्व्हिस डायरेक्टर रोटेरियन सुनील सुरी, मेडिकल डायरेक्टर रोटेरियन डॉक्टर रंजना कदम, ग्लोबल ग्रँट डायरेक्टर रोटेरियन रवी राजापूरकर, पब्लिक इमेज डायरेक्टर रोटेरियन डॉक्टर कमलजीत कौर दुल्लत तसेच अनेक रोटेरियन्स उपस्थित होते। यावेळी ICAI पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष CA महावीर कोठारी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष नियुक्त डॉक्टर अनिरुद्ध टोणगावकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात सुमारे 35 डॉक्टर, 35 वरिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट्स आणि 35 रोटेरियन्स यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात विविध मान्यवरांची मार्गदर्शक व्याख्याने झाली। CA डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासामध्ये चार्टर्ड अकाउंटंट्सची महत्त्वपूर्ण भूमिका या विषयावर मनोगत व्यक्त केले। Chartered accountants, the full form tells you chartered accountant, but according to me, for many students, they struggle, they work hard, and CA is come again, come again, come again, and one day comes that they become actual CA, that is chartered accountant. ICAI is the biggest financial auditing accounting body in India, in world, and that is why it is a prestigious profession. To be a chartered accountant is really the greatest achievement in life. रोटेरियन रवी राजापूरकर यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच CSR निधीच्या माध्यमातून शाळांच्या इमारती, रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे आणि विविध सामाजिक प्रकल्प कसे उभारता येतात याविषयी माहिती दिली। CSR, the amount spent, you will be surprised, is nearly 30 to 40,000 crores per year on CSR activities in India, and of that about 8 to 10,000 crores come from Pune and Mumbai region. Now just imagine how much money every year is being spent on CSR activities, and this is what creates a huge opportunity. यावेळी अध्यक्ष रोटेरियन शशांक फडके यांनी डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट्स यांना शुभेच्छा दिल्या। Instead of Rotary working differently and CAs and doctors working differently, it is better that we come together so we actually can transform. इंडियन CA की पहचान सिर्फ इंडिया में नहीं है। गौरव तनेजा, he is a CFO of Tesla. Can you imagine? And I think his package is near about 1,200 crores. So this is the power of Indian CAs in all over the world. Doctors, we take care of health. CAs, they take care of your economical wealth. So economical health is taken by CAs, and physical health is taken care by doctors. If we diagnose diseases early, we can prevent complications. And if the CAs by their audit, they diagnose financial irregularities early, they help prevent institutions from collapsing. So they also prevent complications. और क्या है कि आजकल सबसे बड़ा रोग क्या है पता है? क्या कहेंगे लोग? अच्छा कहेंगे, बुरा कहेंगे। मैंने फेसबुक पे पोस्ट किया, मैंने यहाँ पे पोस्ट किया, देखा कि नहीं, लाइक दिया कि नहीं, इसका टेंशन क्यों होता है? वेरी बेसिक कंपैरिजन। Local healthcare workers form our strongest first line of defense. You can never forget mamas and maushis from the hospital, those who are working for cleanliness. You have never recognized them. You have never seen what they do. You only see, यार मैंने इतने टाइम बुलाया आप आए ही नहीं. No, they had lot of work. They are working for everybody. Your turn is yet to come. कार्यक्रमास इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेचे विश्वस्त डॉक्टर प्रभाकर बुरुटे, मानद सचिव डॉक्टर विकास मंडेलेशा तसेच संस्थापक डॉक्टर दिलीप कामत यांची विशेष उपस्थिती लाभली। हा कार्यक्रम डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि रोटेरियन्स यांना एकत्र आणणारा एक आगळावेगळा उपक्रम ठरला। समाज हितासाठी तिन्ही संस्थांनी भविष्यात संयुक्तपणे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी विविध सेवा प्रकल्प राबविण्याचा निर्धार व्यक्त केला। हा कार्यक्रम व्यावसायिक एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला।